दिवा येथे अनधिकृत इमारतींवर महापालिकेची कारवाई सुरू. उच्च न्यायालयात दाखल असलेल्या याचिकेमधील दिवा प्रभाग समिती क्षेत्रातील एकूण 10 इमारतींपैकी 3 इमारती पूर्णपणे यापूर्वीच निष्कासित करण्यात आल्या होत्या. उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे उर्वरित 7 इमारतींपैकी सोमवारी 2 इमारतींवर कारवाई करण्यात आली आहे. ठाणे महापालिकेनं पोलीस बंदोबस्तात ही कारवाई सुरू केली होती. आत्तापर्यंत या कारवाईमध्ये 2 इमारती रिक्त करण्यात आल्या आहेत. तेथील व्यावसायिक गाळे तोडण्यात आले, तसंच सर्व सदनिकांचे दरवाजेही तोडण्यात आले. उर्वरित इमारतींवर देखील निष्कासनाची कारवाई सुरू राहणार असल्याची माहिती उपायुक्त उमेश बिरारी यांनी दिली आहे. या कारवाईस अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, महापालिकेचे उपायुक्त उमेश बिरारी, परिमंडळ उपायुक्त सचिन सांगळे, दिनेश तायडे, दिवा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त शिवप्रसाद नागरगोजे, महेश जामनेर यांच्यासह अधिकारीही उपस्थित होते. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी चूक प्रशासनाची असताना प्रवाशांचा दोष लावणाऱ्या रेल्वे मंत्र्यांनी प्रवाशांची जाहीर माफी मागावी. राष्ट्रवादीनं केला प्रशासनाचा निषेध. मुंब्रा येथे झालेल्या रेल्वे अपघातानंतर रेल्वे प्रशासनानं प्रवाशांनाच दोष देण्याचा प्रयत्न केला होता. मात्र आता या अपघातास रेल्वे प्रशासनच जबाबदार असल्याचं स्पष्ट झाले. त्यामुळे रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आता रेल्वे प्रवाशांची माफी मागावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे जिल्हा अध्यक्ष मनोज प्रधान यांनी केली आहे. मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळ 2 उपनगरीय रेल्वे गाड्यांमधून पडून 5 प्रवाशांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले होते. या चौकशीचा अहवाल आला असून या अहवालानुसार वरिष्ठ विभागीय अभियंता समर यादव आणि सहाय्यक विभागीय अभियंता विशाल डोळस यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या अपघातास रेल्वेचे अधिकारी कारणीभूत असल्याचं या अहवालात नमूद करण्यात आले. या प्रकरणी रेल्वे प्रशासनाचा निषेध नोंदवण्यासाठी मनोज प्रधान यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी स्टेशन मास्तर यांची भेट घेऊन निषेध नोंदवला. तसंच रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी माफी मागावी अशी त्यांनी मागणी केली आहे. यावेळी रेल्वे पोलीस दलाच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक अर्चना दुसाने यांची भेट घेऊन पोलिसांचं त्यांनी अभिनंदन केलं. या अपघाताचा तपास करणाऱ्या रेल्वे पोलिसांना रेल्वेचे अधिकारी सहकार्य तर करीत नव्हते, शिवाय बॅगेमुळे अपघात झाल्याचं कारण पुढे करून तपास भरकटण्याविषयीची दक्षता घेत असल्याचं मनोज प्रधान यांनी सांगितलं.
मात्र पोलिसांनी उत्कृष्ट तपास करून रेल्वे प्रशासनाच्या बेजबाबदारपणामुळे 5 जणांचे जीव गेल्याचे सिद्ध केले। त्यामुळे 2 अधिकाऱ्यांना जबाबदार धरून चालणार नाही, तर महाप्रबंधकावरही कारवाई केली पाहिजे। तसंच गोरगरीब प्रवाशांना दोष देणाऱ्या रेल्वे प्रशासनाचे प्रमुख असलेल्या अश्विनी वैष्णव यांनी माफी मागितली पाहिजे, असं मनोज प्रधान यांनी सांगितलं। दरम्यान या अपघातानंतर सरकारनं मृतांच्या कुटुंबियांना 5 लाखांचं अर्थसहाय्य जाहीर केलं होतं, ते अद्यापही देण्यात आलं नाही। ही असंवेदनशीलता सहन करण्यासारखी नाही। सरकारनं आपलं आश्वासन तात्काळ पाळावं अशी मागणीही प्रधान यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना केली आहे। कसं आहे, 9 जूनला जो अपघात मुंब्रा स्टेशनवर झाला त्या संदर्भात रेल्वे पोलिसांनी इन्व्हेस्टिगेशन केल्यानंतर एक FIR लॉन्च झालाय आणि त्या FIR मध्ये रेल्वेचे इंजिनिअरिंग डिपार्टमेंट रिस्पॉन्सिबल आहेत म्हणून त्यांच्यावर गुन्हा दाखल झालाय। 2 गोष्टी यामध्ये आहेत। पहिले तर आम्ही रेल्वे प्रशासनाचा, सेंट्रल रेल्वेचा विरोधात आज आम्ही या ठिकाणी आलोय, कारण काय पहिल्या दिवसापासून अपघात झाल्यानंतर ते कम्युटर्सवरच त्यांची चूक होती असं सांगत आले आणि स्वतःची रिस्पॉन्सिबिलिटी झटकत होते। पण VJTI ची बॉडी आणि गव्हर्नमेंट रेल्वे पोलिसनी चांगलं इन्व्हेस्टिगेशन केलं आणि ते केल्यानंतर दोषी हे सेंट्रल रेल्वेच निघालं। तर 2 टप्प्यात आमचं हे आहे की रेल्वे पोलिसांचा आम्ही आभार मानणार आहोत की त्यांच्यावर प्रेशर पण होतं असं स्वतः त्यांचे अधिकारी सांगतात। सेंट्रल रेल्वेचे उच्च पदाधिकारी पण त्यांना फोन करत होते की याच्यात FIR लॉन्च करू नका, पण ते न मानता त्यांनी FIR लॉन्च केली। त्याबद्दल त्यांचं अभिनंदन करायला आम्ही आलोय। तसंच हे 2 अधिकारी ज्यांचे नाव आली आहेत, डोळस आणि यादव, त्यांना लवकरात लवकर अटक करा आणि त्यांच्यावरचे जनरल मॅनेजर किंवा जे असतील ज्यांची जबाबदारी होती त्यांनाही या केसमध्ये घ्या अशी आमची इच्छा आहे। दुसरं महत्त्वाचं म्हणजे अश्विनी वैष्णव साहेबांना आम्ही ठाणे च्या मार्फत आता आम्ही हे पाठवलंय की तुम्ही राजीनामा तर देणार नाही, पण कमीत कमी ठाण्यातल्या किंवा रेल्वेमध्ये प्रवास करणाऱ्या लोकांची माफी तरी कमीत कमी मागा, कारण त्या सेंट्रल रेल्वेच्या चुकीमुळे हा अपघात घडलेला आहे। मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळ 2 उपनगरीय रेल्वे गाड्यांमधून पडून 5 प्रवाशांचा मृत्यू झाला होता। या घटनेचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्यात मध्य रेल्वेच्या अभियंत्यांविरोधात गुन्हा दाखल झालाय। रेल्वे रुळांची दुरुस्ती योग्य पद्धतीनं केली नसल्याने ही दुर्घटना झाल्याचं अहवालात नमूद झाले। त्यामुळे निष्पाप प्रवाशांचा मध्य रेल्वेच्या हलगर्जीपणामुळे बळी गेल्याचं स्पष्ट झाले। वरिष्ठ विभागीय अभियंता समर यादव आणि सहाय्यक विभागीय अभियंता विशाल डोळस यांच्यासह इतरांविरोधात हा गुन्हा दाखल झालाय। मध्य रेल्वे मार्गावरील मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळ दुर्घटना घडली होती। येथील वळण मार्गावर कसारा येथून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकाच्या दिशेनं वाहतूक करणारी आणि CST येथून कर्जतच्या दिशेनं वाहतूक करणारी रेल्वे गाडी एकाच वेळी आल्यानंतर हा अपघात झाला होता। या घटनेत एकूण 8 प्रवासी रेल्वे रुळांवर पडले, तर 6 प्रवासी रेल्वे गाडीच्या डब्यात पडून जखमी झाले। रेल्वे रुळांवर पडलेल्या प्रवाशांपैकी 5 जणांचा मृत्यू झाला। मृतांमध्ये एक पोलीस कर्मचाऱ्याचाही समावेश होता। या घटनेनंतर रेल्वे प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले। तसंच मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळील धोकादायक तीव्र वळणाविषयी देखील चर्चा सुरू झाली होती। या प्रकरणाची अंतर्गत चौकशी सुरू होती। रेल्वेनं एक अहवाल तयार केला होता। अपघात प्रवाशांच्या बॅगेमुळे झाल्याचं रेल्वे अधिकारी सांगत होते। या प्रकरणात गुन्हा दाखल नव्हता। रविवारी या प्रकरणी मध्य रेल्वेचे वरिष्ठ विभागीय अभियंता आणि सहाय्यक विभागीय अभियंत्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे।
लोकउपवन आणि वसंत विहार या भागात मध्यरात्रीपर्यंत खाद्यपदार्थांची विक्री केली जात असल्यानं येथे होणारी वर्दळ आणि गजबजाटानं रहिवासी त्रस्त झाले असून सुमारे 500 कुटुंबियांनी सह्यानिशी तक्रार केल्यानंतर आमदार संजय केळकर यांनी अतिक्रमण विभागाला तातडीनं कारवाई करण्याच्या सूचना दिल्यात। ठाणे महापालिका हद्दीत फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी होत नसल्यानं असंख्य फेरीवाले बेकायदेशीरपणे जागा मिळेल तिथे आणि दिवसरात्र ठाण मांडून बसत आहेत। त्यामुळे पादचाऱ्यांना रस्ते आणि पदपथ वापरता येत नाहीत। लोकउपवन आणि वसंत विहार भागात मध्यरात्रीपर्यंत खाद्यपदार्थ तयार करून विकणारे फेरीवाले बेकायदेशीरपणे तळ ठोकून असतात। गॅस शेगड्या यांचा धोकादायक पद्धतीने वापर होत असून येथे मध्यरात्री समाजकंटकांचाही वावर असतो। त्यामुळे या परिसरातील गृहसंकुलांमधील रहिवाशांना या रस्त्यावरून चालणं मुश्किल झालं असून घराबाहेर पडणंही अशक्य झाले, अशी तक्रार येथील 500 कुटुंबियांनी सह्यानिशी आमदार संजय केळकर यांच्याकडे जनसेवकाचा जनसंवाद या कार्यक्रमात दिली आहे। आमदार केळकर यांनी तात्काळ अतिक्रमण विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून तातडीनं या फेरीवाल्यांवर ठोस कारवाई करण्याच्या सूचना केल्यात। बांगलादेशी नागरिक पुन्हा नारळ पाणी विक्रीचा व्यवसाय करू लागले असून त्यांच्यावरही कारवाई करावी असं केळकर यांनी सांगितलं। ठाण्यात फेरीवाला धोरण तातडीनं राबवल्यास बेकायदेशीरपणे फेरीवाल्यांचा प्रश्नही संपेल असं मत केळकर यांनी व्यक्त केले। यावेळी जनसंवाद कार्यक्रमाला माजी उपमहापौर अशोक भोईर, परिवहन सदस्य विकास पाटील, माजी नगरसेवक भरत चव्हाण, अनिल भगत, राजेश गाडे, योगेश भंडारी आदीही उपस्थित होते। जनसेवकाचा जनसंवाद या कार्यक्रमात स्टेडियम जवळील व्यापारी आणि रहिवाशांनी उपस्थित राहून आमदार केळकर यांचा सत्कार करून त्यांचे आभार मानले। येथील मासळी मार्केट जवळ असलेल्या मसाल्यांच्या गिरण्यांमुळे ध्वनी आणि वायू प्रदूषणाचा त्रास नागरिकांना होत होता। श्वसनाचे आजारही त्यांना जडले आहेत। गेली 1.5 वर्ष त्यांनी अनेक ठिकाणी पाठपुरावा करून देखील या गिरण्यांवर कारवाई करण्यात आली नाही। आमदार केळकर यांच्याकडे व्यथा मांडल्यानंतर केळकर यांनी पाठपुरावा करून या गिरण्यांवर कारवाई करण्यास प्रशासनाला भाग पाडले। त्यामुळे येथील नागरिकांना दिलासा मिळालाय। माझ्याकडे जवळजवळ 500 कुटुंबाच्या सह्याची या ठिकाणी निवेदन आज आलेलं आहे। लोक उपवन, वसंत विहार या सगळ्या भागामधलं की हे आता आम्ही कसं जगायचं कसं। आम्हाला रात्री पण 2-2 वाजेपर्यंत यांचे आवाज ऐकू येतात आणि यांचा त्रास होतो। आम्हाला आमच्या सोसायटीमधनं बाहेर पडणं मुश्किल होतं। मी तातडीने अतिक्रमण विभागाच्या सर्वोच्च अधिकाऱ्यांशी चर्चा केली। त्यांना सांगितलं की तुम्ही पाहणी करा या लोकांबरोबर, कारण हा विषय जो आहे तो खूप प्रलंबित आहे आणि अशा प्रकारे सामान्य नागरिक जो आहे त्या नागरिकाला हे फेरीवाला धोरण न झाल्यामुळे, फेरीवाला धोरण जर झालं असतं तर कुठे त्याने बसायचं आणि कुठे नाही बसायचं हे ठरलं असतं आणि त्याच्यामुळे फेरीवाला धोरण न झाल्यामुळे राजरोसपणे जो उठतो तो बसतो आणि त्याच्याही पलीकडे जाऊन नारळाच्या गाड्या घेऊन ठिकठिकाणी जे लोक आहेत, तर मागच्या वेळेला आम्ही त्यांना उठवलं होतं। अधिकारी आणि पोलीस खात्याचे लोकांना बरोबर घेऊन त्या ठिकाणी हे बांगलादेशी नागरिक जे आहेत हे बांगलादेशी हे नारळाचे धंदे करत होते, परंतु पुन्हा आता ते बसायला लागलेले। त्याची देखील या तक्रारीची आम्ही दखल घेतली आहे आणि त्यांना देखील उठवणं गरजेचं आहे। हे असामाजिक काम कधीही करू शकतात आणि ही काही इथले नागरिक नाही आहेत आणि त्याच्यामुळे महापालिकेने याच्या बाबतीमध्ये गंभीर असायला पाहिजे। बाकी नेहमीचे पाण्याचे जे आणि निर्णयाचे जे प्रश्न आहेत ते घेऊन देखील या आपल्या जनसंवाद उपक्रमामध्ये लोक आले।